चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. श्रीमद ग्रंथराज दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा समास 10वा पढत मूर्ख लक्षण. श्रीराम समर्थ. मागा सांगितली लक्षणे मूर्ख अंगी चातुर्य बाणे, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. आतापर्यंत जी मूर्ख सद्विद्या इत्यादी लक्षणे सांगितली ती ऐकून ती लक्षणे ठाऊक नसलेला सामान्य मूर्ख स्वतःला शहाणा करू शकेल. पण आता सर्व चांगली लक्षणे चांगली आहेत हे माहीत असूनही तसे न वागणाऱ्याची लक्षणे ऐका. तया नाव पडत मूर्ख, श्रोती न मनावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होये. त्याला पडत मूर्ख असे म्हणतात. त्याची लक्षणे ऐकून श्रोत्यांनी त्रासून न जाता तशी लक्षणे असतील तर ती सोडून देऊन सुखी व्हावे. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान, धरी तो एक पडत मूर्ख. ज्ञानाच्या अनेक शाखांचे ज्ञान, व्युत्पत्तीशास्त्रावर प्रभुत्व, ब्रह्मविद्येचा उत्तम वक्ता असूनही लोभ व अहंकार असणारा पडत मूर्ख असतो. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पडत मूर्ख. न्यायनीती व धर्माच्या मर्यादा न बाळगण्याचे समर्थन, सगुण उपासनांची टिंगलटवाळी व स्वधर्म पालन व प्रत्यक्ष साधन यांची निंदा करतो. आपलेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे, प्राणीमात्रांचे पाहे उणे, तो एक पडत मूर्ख. आपणच काय ते ज्ञानी असल्याच्या अभिमानामुळे सर्वांनाच नावे ठेवणारा व प्रत्येकात काहीतरी दोष काढीत बसणारा तो पडत मूर्ख. शिष्यास अवज्ञा घडे, का तो संकटी पडे, जयाचे निशब्दे मन मोडे, तो एक पडत मूर्ख. ज्या आज्ञा पाळता येणार नाहीत व पाळताना अनेक प्रकारे त्रास होईल अशा आज्ञा शिष्याला देणारा व बोलून इतरांची मने दुखविणारा. रजोगुणी तमोगुणी, कपटी कुटिळ अंतःकरणी, वैभव देखोन वाखाणी, तो एक पडत मूर्ख. बुद्धीवर रजोगुण व तमोगुणांचा पगडा, पोटात एक ओठावर दुसरेच, कुटाळक्या करणारा व अशाचेही वैभव पाहून त्याच्याकडून काही लाभ होण्यासाठी तोंड भरून स्तुती करणारा. समूळ ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण, पाहे तो एक पडत मूर्ख. संपूर्ण ग्रंथाचे यथाशास्त्र अध्ययन केल्याशिवाय ग्रंथाला नावे ठेवणारा व त्यातील चांगल्या गोष्टी कोणी सांगू लागला तर त्यांनाही वाईट म्हणणारा. लक्षणे ऐकोन मानी वीट, मत्सरे करी खटपट, नीती न्याय उद्धट, तो एक पडत मूर्ख. कोणाच्या सद्गुणांचे वर्णन ऐकून त्रासून जाणारा व त्याचा मत्सर वाटून आपलेच श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची खटपट करणारा. कोणी न्यायनीतीचा उपदेश करू लागला तर उर्मटपणे तो ऐकूनही न घेणारा. जाणपणे भरी भरे, आला क्रोध नावरे, क्रियाशब्दास अंतरे, तो एक पडत मूर्ख. स्वतः सर्वज्ञ असल्याच्या कल्पनेत धुमसत राहून सर्वांना आव्हाने देणारा, कोणी प्रतिकार केल्यास अनावर रागावणारा व वागणे व बोलणे यात विसंगती असणारा. वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करी सीण, वचन जयाचे कठीण, तो एक पडत मूर्ख. व्यासंग व अनुभव नसताना वक्ता म्हणून मान्यतेची अपेक्षा, अधिकारी वक्त्याचे वक्तृत्व ऐकून त्रासून जाणारा व कठोर शब्दाने ताडन करणारा. श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे, वाचाळपणाचे नि गुणे, तो एक पडत मूर्ख. एखाद्या श्रोत्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला असतो. तो श्रवणाला बसल्यावर आपल्या तोंडाळ स्वभावामुळे वक्त्याच्या विषय मांडणीतील दोष दाखवून त्याचा उपमर्द करतो
तो श्रोता पडत मूर्ख होय. दोष ठेवी पुढीलासी, तेची स्वये आपणापासी, ऐसे कळे ना जयासी, तो एक पडत मूर्ख. पूर्वज किंवा आपल्याकडून श्रेष्ठांच्या ठिकाणी असलेले दोष दाखविताना तेच दोष स्वतःजवळ आहेत हे विसरणारा. अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे, जनास निववू नेणे, तो एक पडत मूर्ख. मोठा व्यासंग असल्याने अनेक विद्या जाणतो, पण त्या विद्या दुसऱ्यांना शिकवून त्यांचे समाधान करता न येणारा. हस्त बांधिजे ओर्णतंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पडत मूर्ख. वास्तविक हत्तीला कोळ्याच्या धाग्याने जखडून ठेवणे शक्य आहे का? लाकडे फोडणाऱ्या भुंग्याला कंबळात अडकविणे कधी शक्य नाही. त्याचप्रमाणे खरे तर माईक प्रपंचामध्ये जीवाला अडकण्याचे काहीच कारण नाही. हे शास्त्र ठाऊक असूनही प्रपंचासक्त असणारा माणूस पडत मूर्ख ठरतो. ब्रह्म सत्य जगत मिथ्या अशी घोकमपट्टी उपयोगी पडत नाही. हत्तीनेच जर आपण कोळ्याच्या धाग्याने बांधलो गेलो असे अज्ञानाने ठरविले तर त्याला कोण सोडविणार? भुंगा मधाच्या लोभानेच कंबळात गुंतून पडतो. त्याप्रमाणे पडत मूर्ख पंडित ब्रह्मविद्या माहीत असूनही अज्ञान व विषय लोभाने प्रपंचात अडकून पडतो. स्त्रियांचा संग धरी, स्त्रियाचे निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी, तो एक पडत मूर्ख. सतत स्त्रीच्या अनुसंधानात राहून त्यांच्याच घोळक्यात रमणारा, स्त्रियांमध्येच प्रवचन कीर्तन करण्यात रंगणारा व गुटखा भांग चोरीचा माल इत्यादी बाळगणारा. जेणे उणीवये अंगासी, तेची दृढ धरी मानसी, देहबुद्धी जयापासी, तो एक पडत मूर्ख. ज्याने आपली प्रतिष्ठा व लौकिकाला तडा जाईल त्याचाच ध्यास धरणारा व मी देह असा ज्याचा दृढ निश्चय आहे. सांडुनिया श्रीपती, जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्यांची कीर्ती, वर्णी तो एक पडत मूर्ख. श्री विष्णू हेच एक स्तुती करण्यास योग्य आहेत. त्यांची स्तुती न करता समोर येईल त्या सामान्य माणसाची तोंड भरून स्तुती करतो. वर्णी स्त्रियांचे आवेव, नाना नाटके हाव भाव, देवा विसरे जो मानव, तो एक पडत मूर्ख. काहीतरी निमित्त करून स्त्रियांच्या अवयवांचे खुलवून वर्णन करतो. निरूपणात व दैनंदिन व्यवहारात नाटकीपणाने बोलतो व हावभाव करतो व ईश्वराचा ज्याला विसर पडतो तो पडत मूर्ख. भरोन वैभवाचे भरी, जीव मात्रास तुच्छ करी, पाषांडमत धावरी, तो एक पडत मूर्ख. स्वतःच्या वैभवाच्या धुंदीत इतर सर्वांना तुच्छ समजतो व निरीश्वरवादाच्या प्रचाराचा धडाका लावतो. व्युत्पन्न आणि वीतरागी, ब्रह्मज्ञानी महायोगी, भविष्य सांगो लागे जगी, तो एक पडत मूर्ख. स्वतः व्युत्पत्ती शास्त्रात प्रवीण, विरक्त, वेदांत विद्येचा जाणकार व योगाभ्यास करणारा असूनही कुंडली किंवा हात पाहून लोकांना भविष्य सांगणारा. श्रवण होता अभ्यांतरी, गुणदोषाची चाळणा करी, परभूषणे मत्सरी, तो एक पडत मूर्ख. दुसऱ्या वक्त्याचे निरूपण ऐकता ऐकताच मनामध्ये त्याच्या गुणदोषांचा विचार करून त्यातील गुण लक्षात येताच मत्सर जागा होतो. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रियेविण ब्रह्मज्ञान, बोले तो एक पडत मूर्ख. स्वतः कोणतीच उपासना व्रतवैकल्पे न करणे, वैराग्याचा पत्ता नसणे, भजन न आवडणे व ब्रह्मज्ञानाची साधना शून्य बडबड करीत राहणे ही पडत मूर्खाची लक्षणे आहेत. ना मनी तीर्थ, ना मनी क्षेत्र, ना मनी वेद, न मनी शास्त्र, पवित्र कुळी जो अपवित्र, तो एक पडत मूर्ख. तीर्थ, क्षेत्र, वेद, धर्मशास्त्र यातील कशालाच किंमत न देणारा व पवित्र कुळात जन्माला येऊन अपवित्रपणे वागणारा. आदर देखोनी मन धरी, कीर्ती विण स्तुती करी, सवेची निंदी अनादरी, तो एक पडत मूर्ख. जो स्वतःला आदराने वागवतो त्यावर खुश होतो
काहीच योग्यता नसताना एखाद्याची उथळपणे स्तुती करतो व पाठोपाठ त्याची निंदा करून अपमान करतो, तो पडत मूर्ख. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक, तो एक पडत मूर्ख. दिसायला एक व असायला दुसरेच, बोलणे एक व करणे भलतेच, असा जणू त्याचा नियमच. प्रपंचविषयी सादर, परमार्थी ज्याचा अनादर, जाणपणे घे आधार, तो एक पडत मूर्ख. प्रपंचाविषयी अत्यंत उत्साही व तत्पर, परमार्थाकडे पण दुर्लक्ष, पूर्ण दुर्लक्ष, व जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे हे ऐकून ठाऊक असूनही अविद्येच्या अंधारात राहणारा. यथार्थ सांडून वचन, जो रक्षून बोले मन, ज्याचे जिणे पराधेन, तो एक पडत मूर्ख. जे जसे आहे तसे न बोलता त्यातील गैरसोयीचा भाग टाळून बोलणे व दुसऱ्याच्या तंत्राने जगत राहणे. सोंग संपादी वरी वरी, करू नये तेची करी, मार्ग चुकोन भरे भरी, तो एक पडत मूर्ख. आपण कोणी संत महंत आहोत असा देखावा निर्माण करून प्रत्यक्षात मात्र विपरीत वागतो व गैरमार्गाने जाऊनही त्याचेच हट्टाने समर्थन करीत राहतो, तो पडत मूर्ख. रात्रंदिवस करी श्रवण, नसंडी आपले अवगुण, स्वहित आपले आपण, नेणे तो एक पडत मूर्ख. सत्शास्त्रांचे सतत श्रवण करूनही आपले दुर्गुण न सोडणारा व आपले शाश्वत हित कशात आहे ते न ओळखणारा, तो पडत मूर्ख. निरूपणी भले भले, श्रोते येऊन बैसले, क्षुद्रेक लक्षुनी बोले, तो एक पडत मूर्ख. स्वतः प्रवचन कीर्तन करीत असताना श्रोत्यांमध्ये तोलामोलाचे विद्वान सज्जन बसलेले असूनही त्यांना क्षुल्लक समजून तोऱ्याने बोलणाऱ्या, त्यांचे विषयी योग्य शब्दात किंवा नमस्कारासारख्या कृतीने आदर न दाखविणारा. शिष्य झाला अनाधिकारी, आपली अवज्ञा करी, पुन्हा त्याची आशा धरी, तो एक पडत मूर्ख. अधिकार नसलेल्या व्यक्तीला शिष्य म्हणून स्वीकारतो, नंतर तो शिष्य केलेली आज्ञा धुडकावतो, तरीही आपल्या शिष्यांची संख्या कमी होईल किंवा त्यांच्याकडून होणारे लाभ बंद होतील म्हणून पुन्हा त्यांच्या मागे लागणारा. होत असता श्रवण, देहास आले उणेपण, क्रोधे करी चिणचिण, तो एक पडत मूर्ख. कोणी अधिकारी वक्ता निरूपण करीत असता मानवी शरीराबरोबर येणारी दुःखे, त्यातील घाण, त्याची नश्वरता इत्यादीचे वैराग्य निर्माण होण्यासाठी वर्णन करतो. देहावरील प्रेमामुळे हे वर्णन सहन न होऊन जो संतापून चुळबुळ करू लागतो, तो श्रोता पडत मूर्ख. भरोन वैभवाचे भरी, सद्गुरूची उपेक्षा करी, गुरुपरंपरा चोरी, तो एक पडत मूर्ख. स्वतःच्या अनेक प्रकारच्या वैभवाने अहंकार निर्माण झालेला असल्याने असे वैभव नसलेल्या सद्गुरूंना तुच्छ समजणारा व त्यामुळे आपण त्यांचे शिष्य आहोत असे सांगण्यास टाळणारा, लाजणारा. ज्ञान बोलोन करी स्वार्थ, कृपणा ऐसा सांची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख. वेदांत, भक्ती, योग इत्यादींचे ज्ञान सांगून त्यातून आपला स्वार्थ साधणारा, कृपणाप्रमाणे संपत्ती साठविणारा व परमार्थाच्या माध्यमातून संपत्ती कमविणारा. वर्तल्या विण सिकवी, ब्रह्मज्ञान लावणी लावी, पराधेन गोसावी, तो एक पडत मूर्ख. स्वतः तसे न वागता नुसते सांगतो, ब्रह्मज्ञानाची जणू अर्थार्जनासाठी गुंतवणूक करतो आणि वैराग्य स्वीकारले असूनही चरितार्थासाठी कोणावर तरी अवलंबून राहतो. भक्तिमार्ग अवघा मोडे, आपणामध्ये उपंढर पडे, ऐसी एक कमी पावाडे, तो एक पडत मूर्ख. आपल्या वागण्या बोलण्याने भक्तिमार्ग मोडून टाकतो व ज्या कृतीने स्वतःचे पितळ उघडे पडेल अशा कृती बेलाशकपणे करतो. प्रपंच गेला हातीचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणांचा, तो एक पडत मूर्ख. हाती आलेला प्रपंच तर निघून जातो, परमार्थाला साधी सुरुवातही न करता देव व ब्राह्मणांच्या द्वेषात आयुष्य घालविणारा. त्यागावया अवगुण, बोलिले पडत मूर्खाचे लक्षण, विचक्षणे नेऊन पूर्ण, क्षमा केले पाहिजे.
आपले अवगुण लक्षात येऊन ते सोडवण्यासाठी ही पडत मूर्खांची लक्षणे सांगितली. त्यात काही कमी अधिक बोललो असेन तर श्रोत्यांनी क्षमा करावी. परम मूर्खा माझे मूर्ख, जो संसारी माने सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. जो या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो तो मूर्ख शिरोमणी समजावा, कारण या संसारासारखे दुःखदायक दुसरे काही नाही. तेची पुढे निरूपण, जन्म दुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण, पुढे निरोपिला. आता पुढील दशकात जन्माला आल्यानंतर जीवाला होणाऱ्या दुःखाचे व अत्यंत क्लेशकारक गर्भवासाचे भयानक दुःख सांगितले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पडत मूर्ख नाम समास 10वा. गुरुशिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील पडत मूर्ख लक्षण नावाचा 10वा समास समाप्त. दशक दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती मंत्र स्तोत्र पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.